नमो बुद्धाय जय भीम. मी प्राजक्ता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही 14 एप्रिलचे ब्लॉग बघितलाच असाल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आम्ही साजरी केली आमच्या कुंबल्या गावात. तुम्हाला नक्की आवडेल तो ब्लॉग बघायला. जर कुणी बघितलाच नसाल तर प्लीज जाऊन माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही आता विचार कराल की आता जयंती तर संपली आहे, आता काय? तर हो, अजून आमचा एक मोठा सण येतो आहे, तो आहे बौद्ध पौर्णिमा. त्याचेही ब्लॉग्स तुम्हाला नक्की बघायला भेटतील. तर त्याला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण डेली रुटीनचे ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर बघू शकता तुम्ही, मी आता किचनमध्ये आली आहे. तर मी माझ्या बाळासाठी आज पालकचा परोठा बनवते. तर गॅसवर ठेवला आहे तूप, जिरं, लसूण आणि हे पालक आणि थोडंसं मीठ हे असं टाकून मी शिजवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आता हे माझी पालक शिजलेली आहे. प्लेटात बघा काढून ठेवले, थोडीशी एकदम घेतलेली फक्त माझ्या बाळासाठी. तर हे बघा, आता ह्याला थंड करून घेऊ. आता व्यवस्थितपणे आता थंड झालेली. आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. थोडंसं एकदम बघू शकता. आता मी आता स्पॅच्युलानेच मिक्स करते. हे सर्व पूर्ण एकजीव करून घेणार आहे. नंतर मग मी हाताचा वापर करणार आहे मिक्स करण्यासाठी. आता मी आज स्पॅच्युला क्लीन करून घेते व्यवस्थित. सर्व त्याच्यावरती लागलेलं पीठ वगैरे ते सर्व काढून घेते. आता मी हाताचा यूज करणार आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला, तर मग बघू शकता तुम्ही, आता मी सर्व क्लीन करून घेते. आज जेवणात आहे वांगी, बटाटा, सुकट. तर मी वांगी काढलेले फ्रीजमधून. आता वांगी कापून घेणार आहे. एका साईडला बघू शकता तुम्ही पाणी ठेवलं आहे मी. त्याच्यात थोडंसं असं मीठ टाकणार आहे, कारण की वांगी काळी पडत नाही म्हणून. चला, तर मग आपण वांगी वगैरे फटाफट कट करून घेऊ. चला, तर बघू शकता तुम्ही, आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर आता मी रसा करणार आहे वांग, बटाटा, सुकट याचा. थोडंसं तेल घातलेलं आहे.
चला आता हे वांगे बटाट्याचं कालवण आहे ते आता कमी गॅसवर शिजत ठेवू आपण. आणि आता एका साईडला घेतलं आहे मी पालक परोठा करायला माझ्या बाळासाठी. बघू शकता आता माझं बाळ उठलेलं आहे. चला तर मग रात्रीची जेवणाची तयारी करूया. दुपारी काय मला काय शूट करता आलं नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आता संध्याकाळचं जेवण दाखवते मी. संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळी लवकर घेतलं आहे मी जेवण करायला. तर आता माझ्या मिस्टरांनी मंडणगडातून आणले मच्छी, बांगड्या आणलेला आहे. तर थोडासा रस्सा करणार आहे आणि थोडेसे फ्राय करणार आहे. तर मी कढईमध्ये बघा लसूण, टमाटो, तिखट मसाला, मीठ, हळद हे सर्व मी आता चुरून घेणार आहे. ते बघू शकता इथं माझं बाळ बघा काय करतंय. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, हे बघा उचलतोय ठेवतोय, उचलतोय ठेवतोय. आता बांगड्या मच्छीला मी सर्व मसाले लावून घेतले फ्राय करण्यासाठी. बघू शकता तुम्ही. चला तर मग माझं आता जेवण बनवून झालेलं आहे. ही लास्टची मच्छी फ्राय करायची बाकी, ती फ्राय करून घेते मी. आणि जर आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.